गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मोहन राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करतील. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चांगला थ्रो केला होता. त्याचबरोबर चांगला गॅदर देखील पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. एक धाव सहजरित्या मिळेल. हलक्या त्याने चॉप केलं चेंडूला. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना एक धाव मिळेल. मोहन शारीरिक फिटनेस पाहता तर एक यंग खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी करतायत. तिसरा चेंडू घेऊन मोहन आता मात्र आत्महत्या म्हणावी लागेल. चुकीचा कॉल. राजू यांना माघारी परतावं लागेल. एक मोठा हादरा धावचीतच्या स्वरूपात बाद झालेत राजू. नवीन बॅटर वन डाऊन प्रशांत. डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला मोहन पाहायला मिळेल. चौथा चेंडू घेऊन सामोरे जाईल त्याला यतीश शेलार. कशा प्रकारे प्रहार करतील पाहूया. भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने. पाहूया धावा किती येतील. एकच धाव. थोडा फटका या ठिकाणी पॅरेलल गेला असन. भिवंडी ठाणे या परिसरात खेळलेले फलंदाज यतीश शेलार मोठे फटके खेळत आहेत. पुन्हा एकदा पाचवा चेंडू घेऊन मोहन. इथे मात्र एक झेलची संधी होती. संधी हुकलेली आहे. आज यतीश शेलार यांना जीवनदान वारंवार मिळत आहे. मागील मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये टकूच्या झेलबाद होत होते. पहिल्याच चेंडूवरती डुनोसने त्यांचा झेल सोडला होता. या वेळेस देखील मात्र स्वतः कर्णधार चेंडूच्या खाली आले होते. थोडीशी दुखापत झाले. पवन शुक्ला त्या ठिकाणी तैनात होते. शॉर्ट लॉंग ऑफला तिकडे त्या ठिकाणी तैनात होते. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
आता मात्र मोठा प्रहार आणि सुरेख असा झेल टिपलाय. अगदी पॉवर प्ले मधून धावत धावत जाऊन चेंडूवरती पोचले. जवळजवळ 30-35 मीटरचं अंतर त्यांनी कव्हर करत हा झेल टिपलेला आहे आणि मोठा हादरा. सलामीची जोडी माघारी परतली आहे मैदानाच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सचिन साठी. सुरेख झेल टिपला. 30-35 मीटर अंतर त्यांनी कव्हर केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूरज वाघ. पाहूया वाघासारखी भूमिका पार पाडतील का. संघासाठी दुसरं षटक घेऊन व वैयक्तिक पहिलं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पवन वाघ राईट टर्म राऊंड विकेटचा मारा करतील. आताच बॉल डेड होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सूरज. पहिला चेंडू घेऊन सूरज. इथे मात्र गोलंदाजावरती झेल टिपण्याची संधी होती. संधी हुकलेली आहे. तदरम्यान 2 धावा सहजरित्या मिळवल्या आहेत प्रसाद यांनी. धावसंख्या झाली संत गतीने धावसंख्या वाढते. धाव फलकावरती 5. 2 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज. थोडासा फसवा चेंडू होता. उसळी घेतलेला चेंडू अगदी कानाच्या बाजूनी. डॉट चेंडू. 2 बॉल 5 झालेले आतापर्यंत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज. हो हो रडार मध्ये चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. येईल एक दणदणीत षटकार.
अरविंद आर्वेकर गोलंदाजी मार्क वरती. फेस करतील त्यांना प्रशांत. फॉर्म मध्ये असलेले फलंदाज प्रशांत. पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळण्याचा फटका. मोहन यांचा उत्कृष्ट चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर फेकी देखील. धावचीतची संधी होती, हुकले संधी. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अरविंद. हो हो, हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी त्यांच्या स्लॉट मध्ये होता, मात्र एकाच धावेवरती मानावं लागेल सनी यांना. काय सुरेख फटका सजवलाय. चेंडू जाऊन झाडाला आदळला नसता तर हा नक्कीच षटकार असता. नाखुश आहेत थोडेसे प्रशांत. फटके मात्र चांगले येतात त्यांच्या बॅट मधून. तीन आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केले आहेत. माघारी परतावं लागेल अरविंदला. तंबूच्या आश्रेला धाडावे लागेल. पाहूया धावंत श्री गणेशा करतील का गणेश. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. 2 चेंडू शिल्लक. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. खाता उघडलंय गणेशनी. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. शेवटचा चेंडू. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. अरविंदाचं उत्कृष्ट असं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 5 धावा देत 1 विकेट घेतलेलं आहे. पाहूया शेवटचं षटक कोण हाताळेल. स्वतः कर्णधार पवन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मिडल स्टंपचा गार्ड घेत प्रशांत बॅटिंग करतायत. चौथं षटक अर्थातच हाणामारीचं षटक. पहिला चेंडू वाईड बॉल आउटसाइड ऑफ द स्टंप. एक अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे महाराजा ग्रुपचे सर्व संस्थापक अध्यक्ष महोदय श्री माननीय संकेतजी ताराचंद बावकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चेंडू सीमा रेषा पार. वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. इलेव्हन या दोन्ही संघांचा हा सामना. या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्या या महाराजा ग्रुपचे सर्व अर्थातच संकेतजी ताराचंद बावकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती जाऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. वळूया मॅचच्या दिशेने. मागील चेंडूवरती सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधून. पुढील चेंडू फुल टॉस होता. इथे मात्र डायरेक्ट हिट. माघारी परतावं लागेल प्रशांतला. चुकीचा कॉल पाहायला मिळाला. गणेशवर थोडं तिसरा चेंडू घेऊन एक सोपा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफला तैनात असलेले खेळाडू. आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज अर्थातच प्रशांत. पवनची सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चौथा चेंडू घेऊन लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खेळलेला फटका. मोठा प्रहार.
पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पवन सामोर जाईल त्याला प्रशांत. फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटची गडा लागून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. दरम्यान एक चोरटी धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्राईक वरती पोहोचले प्रशांत. नॉन स्ट्राईक एंड वरती खेळाडू होते. बाद झालेले आहेत निलेश. धाव संख्या झालेली 38. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाल्या धाव फलकावरती 38. शेवटचा चेंडू शिल्लक. फुलर लाईनचा चेंडू होता. या ठिकाणी मात्र पवन सफल ठरले आहे. धावचित केलेले आहे. प्रशांतला माघारी परतावं लागेल. 38 धावांवरती रोखली खेळी.
सचिन आणि मंगेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आजचा होणारा पहिला उपांत्यपूर्वी फेरीचा सामना स्वामी 11 विरुद्ध शर्वर 11. सेकंड इनिंगचा आता खेळ सुरू होईल. पहिले षटक घेऊन अर्थातच गोलंदाज सनी. पहिल्या षटक अर्थातच पॉवर प्लेचा इशारा पंचांनी या ठिकाणी दाखवलाय. गोलंदाजी मार्गवरती सनी, सामोरे जाईल त्याला सचिन. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळला. पहिला निर्धाव चेंडूनी सुरुवात केलेली आहे सनीनी. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. पुढे सरसावत खेळण्याचा फटका पॉइंटच्या दिशेने गेलाय. एकच धाव मिळेल. स्ट्राइक रोटेट गेला, आता स्ट्राइक वरती आले आहेत योगेश, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये, मंगेश ज्या खेळाडूंनी पहिल्या मॅच मध्ये 42 धावांची खेळी केली होती तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया. स्लॉट मध्ये चेंडू होता, प्लॉट मध्ये धाडायचा प्रयत्न मात्र असफल ठरले. झेलबाद झालेले आहेत. तुषार त्या ठिकाणी काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय सनी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन. अर्थातच बॅटर क्रमांक 3 हरीश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिलाच बॉल फेस करेल. तिसरा चेंडू घेऊन सनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलर लाईनचा चेंडू पंचांकडे. पायचीची अपील. OUT आउट. पंचांनी बोट उंचावला आकाशाकडे. LBWच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आल्या पावली माघारी परतलेत. अरविंद आर्वेकर मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे गोलंदाज सनीसाठी. पाहूया दुसरी हॅट्रिक मैदानामध्ये होईल का. फुलर लाईनचा चेंडू होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज अर्थातच सुनील राणीबाग संघाचा. पुढे सरसावून खेळण्याचा फटका मात्र असफल ठरले. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. फलंदाज बीट झालेले आहेत. डॉट बॉलनी षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद.
18 चेंडू 37 धावांचं समीकरण आता पाहायला मिळेल. दुसरं षटक घेऊन या संघाचे मास्टर माइंड अर्थातच प्रशांत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळेल. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एका धावेने धाव संख्या झाली ती म्हणजे 3. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. हो हो, काय सुरेख चेंडू. फलंदाज पंचांकडे वाईडची दात मागतायत. मात्र ऑफस्टंप आणि वाईड लाईनच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू हाताला गेला. दुसरा चेंडू अर्थातच. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. पुन्हा एकदा. आता मात्र पंचांनी बाजू फेरलेले आहेत. अवे फ्रॉम द बॉडी, आउट स्टंपच्या खूपच बाहेर. एक अतिरिक्त धाव मिळाली आहे संघाला. धाव संख्या झाली ती म्हणजे 4. एक्स्ट्राच्या धावेने धाव संख्या झाली 4. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू. फटका तर चांगला सजवला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. एकाच धावेवरती रोकावं लागेल. पंचांनी रेफर मागितलाय तिसऱ्या पंचांचा. तिसरा पंच अर्थात युट्यूब लाईव्ह. या ठिकाणी रनआउटची संधी निर्माण झाली होती, पाहूया. तिसरे पंच अर्थातच युट्यूब लाईव्ह. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. तीन चेंडू 5 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. सामर्थ्यातील त्याला सचिन. बेधडक फलंदाजी करणारे फलंदाज सचिन. थोडीशी त्यांची या सामन्यामध्ये बॅट बोललेली नाही अजून. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना चौथा चेंडू घेऊन प्रशांत. फुलर लाईनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल. 2 धावा सहजरित्या मिळतील. या 2 धावांच्या मोबदल्याने धावसंख्येत भर झाली आहे ती म्हणजे 7. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. बॅटची गाडा लागून चेंडू स्लिप रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाल्या 8. एकाच धावेवरती रोखलंय. चांगले अडवणूक झाले चेंडू, ज्यांनी फेकी देखील त्याच बरोबर चांगली झालेली आहे.
प्रशांत त्या ठिकाणी तैनात होते. लॉंग ऑफ रिझन मध्ये धाव संख्या झाली आहे 9. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. उपांत्यपूर्व फेरीची पहिली लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वामी 11 विरुद्ध शर्वरी 11 असे दोन तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 30 धावांची गरज. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. या दोन षटकांच्या मोबदल्यामध्ये काय आपण पाहतोय हे आपल्याला कळेलच. तिसरा षटक कोण घेऊन येतो पाहूया. वैभव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. संघासाठी तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्राईक वरती असेल सचिन. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. पाहूया पहिला चेंडू घेऊन वैभव. थोडीशी मॅच थांबलेली आहे. वादळ आलेलं आहे मैदानामध्ये. पाहूया सचिन आता मैदानामध्ये वादळ आपल्या फलंदाजीमधून आणतील का. 12 चेंडू 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन वैभव. पहिला चेंडू बिमर पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. नो बॉल अर्थातच फ्री हिट. पुढचा चेंडू बेरर चेक. बारा चेंडू 28 धावा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. बारा बॉल 28. पाहूया वैभव पुढील चेंडूवरती काय कामगिरी करतील. झेलबाद झाले मात्र हा चेंडू फ्री हिटचा होता. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला पुन्हा एकदा. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू 28 धावांची गरज. या ठिकाणी थोडासा फसवणूक करण्यात आलेली आहे सचिन याच्याकडून. अर्ध्या विकेटवरती चालत गेले होते. बायच्या स्वरूपात एक धाव. हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूने उसळी घेतली. पंचांनी आपल्या बाजू फेरल्यात. 1 फॉर द ओव्हर. स्वैर मारा अर्थातच वाईड. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती म्हणजे 13. ब्लॉक होत पद्धतीचा चेंडू. यष्टांचा वेध घेतोय यॉर्करनी. दांडी दांडी गुल झालेली आहे. सचिनला माघारी परतावं लागेल. या डेंजर बॉलरनी आज पवन शुक्ला चौथा चेंडू घेऊन
पंचांनी वाईट दर्शवलंय, रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे अर्थातच. नो बॉल. पंचांनी वाईट दिशे दर्शवलाय इथे, मेन अंपायरने नो दर्शवलाय, नो बॉल असेल. दुसरा बाउन्स केलाय. धाव संख्या झालेली आहे 14. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन वैभव. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतील वैभव. हाफ ट्रॅकर चेंडू, लेग ब्रेकचा मारा देखील होता. यष्टीरक्षक गणेश त्या ठिकाणी तैनात होते, चेंडूला चांगलं गॅदर केलं. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैभव. आता मात्र सुरेख चेंडू हाताला, ब्लॉक होलचा चेंडू होता. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला फटका, एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. 6 चेंडू 22 धावांची गरज. जिंकण्यासाठी 6 चेंडू 22 धावांचं समीकरण. 22 22 23 23. 6 चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज यतीश शेलार, मॅन फ्रॉम भिवंडी. टेनिस क्रिकेट जगतातील एक चांगला गोलंदाज विवेक शेलार, त्यांचे मोठे बंधू यतीश शेलार आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चौथा षटक हाताळतील. 6 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू, अगदी कानाजवळून चेंडू घासून गेला. फलंदाज बीट झालेले आहेत. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे चौथ्या षटकाची. इथे मात्र चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका खेळायचा होता वाशीला, बॉल गेलाय मात्र काशीला. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, तदरम्यान 2 धावा सहजरित्या मिळवल्या. चार चेंडू 18 धावांची गरज असताना मोठा फटका येतोय. 6 धावांसाठी खेळलेला फटका, पवन शुक्ला यांच्या बॅट मधून मोठा फटका.
तीन चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना. 3 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 2 चेंडू 14 धावांची गरज. पाचवा चेंडू सुरेख चेंडू एकाच धावेवरती रोखलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू 13 धावांची गरज. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना पाहूया कोण जिंकतोय. 1 चेंडू 13 आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय शर्वरी 11 संघ. एकदा जोरदार टाळ्या शर्वरी 11 संघासाठी.